नमस्कार यूट्यूबर्स, मी तनुजा पाटील। तर रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे। तर आता रेशन घेण्यासाठी तुम्हाला रेशन कार्डची ई-KYC करावी लागणार आहे। तर काही रेशन धारकांचं रेशन जे आहे बंद होणार आहे। नक्की काय अपडेट आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला आहात तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील। तर बघा, रेशनसाठी आता ई-KYC करावी लागणार आहे। तर बनावट ग्राहकांना बसणार चाप, म्हणजेच आधार कार्ड धारकांच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन करावे लागणार आधार लिंक। जसं तुम्ही बँकमध्ये KYC ऐकली असेल तसंच तुम्हाला आता रेशन कार्डसाठी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की राशन कार्डसाठी KYC का करायची आहे। तर बघा, इथे सविस्तरपणे दिलेला आहे। तर राज्य सरकारने रेशन कार्डचे धान्य घेणाऱ्या ग्राहकांना आता ई-KYC करणे बंधनकारक केले आहे। त्यातून काय होणार तर बनावट आणि तसेच मृत लाभार्थी जे आहेत त्यांचे नाव कमी होऊन धान्याचे वितरण पारदर्शकपणे होईल असा राज्य सरकारचा दावा आहे। ई-KYC करताना आधारधारकांच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन आधार क्रमांक जोडावा लागणार आहे। दुकानदारांना त्यांच्याकडे सर्व ग्राहकांचे ई-KYC युद्ध पातळीवर करण्याचे आदेश पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहेत। मात्र धान्याचे वितरण करायचे की ई-KYC अशा प्रश्न दुकानदारांकडून विचारला जात आहे। बघा, तर आता रेशनधारकांना KYC कशी करायची आहे। तर तुम्ही ज्या ठिकाणी राशन घेताय, ज्या गावामध्ये तुम्हाला राशन मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःचा आधार कार्ड घेऊन जायचं आहे। आधार कार्ड घेऊन गेल्यानंतर तुमचा जो हाताचा ठसा आहे म्हणजेच थंब लावायचा आहे, किंवा तुम्ही इरिस स्कॅन करू शकताय म्हणजे डोळे स्कॅन करू शकताय। या दोन पद्धतीने तुम्हाला तुमची KYC करता येते। तर तुम्हाला जिथे राशन मिळते त्या ठिकाणी जाऊन तुम्ही याची चौकशी करून घ्या आणि आपली KYC करून घ्या। तर आता KYC जे आहे कोणाला करायचे आहे तर तुमच्या आधार कार्डमध्ये जेवढी काही नावं आहेत त्यांना सगळ्यांना KYC करावी लागणार आहे। सगळ्यांचे आधार कार्ड घेऊन स्वतः व्यक्ती जायचे आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुमची KYC पूर्णपणे पार पाडून घ्यायची आहे। जर एखाद्या व्यक्तीचं नाव बनावट लावलं असेल किंवा एखादी व्यक्ती मृत झाली आणि त्याचंसुद्धा आपण रेशन घेतोय तर ते रेशन आता बंद होणार आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आता काढून टाकण्यात येणार आहे। तसेच आता ही KYC कशा पद्धतीने करण्यात येणार आहे तर दुकानदाराकडे जाऊन ई-KYC करण्यासाठी तुम्हाला एक नवीन 4G ई-POS मशीनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटाचे ठसे व डोळे स्कॅन करून ई-KYC करण्यात येणार आहे। मात्र जर तुमच्याकडे तुमचा आधार कार्ड आहे पण तो आधार कार्ड 10 वर्षापूर्वी काढला आणि त्यामध्ये तुम्ही अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं अपडेट केलेलं नाही आहे, डॉक्युमेंट अपडेट्स नसेल केलेलं, तुमचं फिंगरप्रिंट्स अपडेट नसेल केलेलं, तर अशा ग्राहकांची KYC होणार नाही आहे। त्या अगोदर तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करावं लागेल, त्यानंतरच तुम्ही ही KYC करू शकता। तर बघा, याची KYC जी आहे ती कुठल्याही प्रकारे ऑनलाईन होत नाही, ती तुम्हाला जिथे रेशन मिळतं त्या ठिकाणी जाऊनच करायची आहे। तर महत्त्वपूर्ण हा अपडेट होता। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।